या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, विद्याताई अक्षराला कॉल करत असतात, मात्र अक्षराचं तिच्या मोबाईलकडे लक्षसुद्धा नसतं. मात्र तिला शिवानी मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचं सांगते आणि मग अक्षरा कॉल रिसीव करते. तर आई तिला विचारत असते की अक्षरा बाळा, कुठे आहेस तू, सगळं ठीक आहे ना? आणि त्यावर अक्षरा सांगते की हो आई, मी घरी येण्यासाठी निघाले आहे. आणि ते ऐकून तिची आई काळजीत पडते. त्या म्हणत असतात की बाळा, सगळं ठीक आहे ना, तू भांडण मिटवलं आहे ना? आणि त्यावर अक्षरा रडतच म्हणते की आई, घरी आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल, तू माझी काळजी करू नको. माझ्यासोबत शिवानी वहिनी आणि ओंकार भाऊजी आहेत, घरी आल्यावर बोलू आपण. आणि मग ती फोन ठेवून देते. मात्र त्यामुळे आई काळजीत पडते. आणि मग त्यानंतर शिवानी आणि ओंकार अक्षराला घरी सोडण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे चारुहास सर त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात. तितक्यात आजी त्यांच्यासाठी चहा बिस्किट घेऊन येतात. त्या चारुहास सरांना म्हणत असतात की तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, तुम्हाला गोळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत. सकाळपासून तुमच्या पोटात अन्नाचा एक कण गेलेला नाही आहे. तर चारुहास सर रडतच म्हणतात की आई, आता जगून तरी काय करायचं आहे, कशाला जगू मी, हे सगळं बघण्यासाठी का? तर आजी त्यांना समजावत म्हणत असतात की असं तुम्ही हार मानू नका, सगळं काही होईल ठीक. मात्र चारुहास सर वैतागून म्हणतात की काय ठीक होणार आहे आई, तुमच्या मुलीने आधी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता माझ्या मुलाचा संसारसुद्धा उद्ध्वस्त केला. तिने अक्षराला घराबाहेर काढलं, आता मी सुद्धा जगून काय करू आहे? आणि ते ऐकून आजी काळजीत पडतात. त्या चारुहास सरांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात. मात्र चारुहास सर सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार ठरवत त्यांच्याच कानाखाली मारून घेतात आणि चारुलताची सुद्धा माफी मागतात. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिची वाट बघत असतात. इतका वेळ झाला तरी ती घरी कशी आली नाही याच गोष्टीचा विचार ते दोघेजण करत असतात. आणि तितक्यात अक्षरा घरी येते. तिला सुखरूप बघून त्या दोघांच्याही जीवात जीव येतो. आणि मग अक्षराची आई तिला विचारते की अक्षरा बाळा, हे दोघेजण तुला सोडायला का आले आहेत? तर बाबा म्हणतात की अगं, लगेच तू काय प्रश्न विचारतेस, त्यांना आधी त्यांना बसू दे तरी. त्यामुळे मग आई अक्षराला आणि शिवानी ओंकारला बसायला सांगते. मात्र ते दोघेजण म्हणत असतात की काकू, आम्ही आता निघतो, आमचं एक महत्त्वाचं काम आहे. मात्र अक्षरा त्या दोघांना आग्रह करत म्हणते की निदान तुम्ही चहा तरी घेऊन जा. पण ते दोघेजण नकार देतात आणि तेथून बाहेर पडतात. तर आई अक्षराला विचारत असते की बाळा, तू ठीक आहेस ना, काय झालं आहे नक्की? तर अक्षरा फक्त हसून म्हणते की हो आई, मी ठीक आहे, कुठे काय झाले? आणि ते ऐकून आई म्हणते की हो ना, मला वाटलंच होतं सगळं काही ठीक असणार, माझी अक्षू भांडण मिटवूनच इकडे येणार. मात्र ते ऐकून अक्षरा रडू लागते आणि आईला मिठी मारते. त्यामुळे ते दोघेही जण काळजीत पडतात. दुसरीकडे अधिपती ओंकारलाच कॉल करत असतो, पण ओंकार काही त्याचा कॉल रिसीव करत नाही. आणि मग थोड्याच वेळात ओंकार आणि शिवानी ऑफिसमध्ये येतात. अधिपती ओंकारला विचारत असतो की काय रे, तू माझा कॉल का नाही रिसीव केला? मी कधीपासून तुला फोन करतोय, तू मास्तरीणबाईंना सुखरूप घरी सोडवलं ना? मात्र त्यावर ओंकार काही उत्तर देत नाही. तर शिवानी सुद्धा रागातच म्हणते की वहिनी सुखरूपपणे त्यांच्या घरी गेल्यात की नाही याचं तुम्हाला काय आहे भाऊजी? आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की असं का बोलताय तुम्ही? आणि त्यावर ओंकार म्हणतो की अधिपती, आपलं बोलणं झालं होतं ना भावा, मग तरीही तू वहिनींना घराबाहेर का काढलं? जे काही घडलं ना, ते आम्हाला अजिबात आवडलं नाही. तर अधिपती म्हणत असतो की प्रत्येक वेळी आपल्याला जे हवं तेच घडतं असं नाही ना. आणि आमची सुद्धा इच्छा नव्हती की मास्तरीणबाईंनी घराबाहेर जावं, पण शेवटी तो त्यांचा निर्णय आहे आणि त्यात आम्ही काही करू शकलो नाही. आणि त्यावेळी ओंकार आणि शिवानी अधिपतीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात. ते म्हणत असतात की तुम्ही एकदा वहिनींचं ऐकून घ्यायला हवं होतं. पण अधिपती म्हणू लागतो की आता मला या विषयावर ना काही बोलायचंच नाही, मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की त्या सुखरूप घरी पोहोचल्या आहेत की नाही. मला त्याचं उत्तर मिळालं, आता मी जातो. आणि तो लगेच तेथून बाहेर पडतो. दुसरीकडे अक्षरा घरी घडलेला सगळा प्रकार तिच्या आईबाबांना सांगते. आणि मग ते दोघेजण म्हणतात की हे असं काही असेल याची आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती. मात्र अधिपती असं कसं वागू शकतात? तर अक्षरा म्हणत असते की त्यांच्यासाठी फक्त त्यांच्या आईसाहेब महत्त्वाच्या आहेत, दुसरं काही नाही. तर अक्षराची आई म्हणत असते की अगं, पण जेव्हा त्या बजरंगने तुझ्या विरोधात खोटी साक्ष दिली तेव्हा अधिपतींनी तुला जाब विचारला का नाही ना? तर अक्षरा म्हणत असते की जाब नाही विचारला, पण त्यांनी मला खूप टोमणे मारले. तर आई तिला समजावत म्हणत असते की अगं, जाब विचारणं आणि टोमणे मारणं वेगळं. आणि मला नाही असं वाटत की अधिपती इतक्या हलक्या कानाचे आहेत म्हणून तुझा नक्की काहीतरी गैरसमज झाला असेल. पण ते ऐकून अक्षरा चिडून म्हणते की आता तू त्यांची बाजू घेऊ नको, त्यांच्यासाठी ना फक्त त्यांच्या आईसाहेब महत्त्वाच्या आहेत, मी नाही. आणि त्याचमुळे मी त्या घरातून बाहेर पडले.
आणि ते ऐकून अक्षराचे आई बाबा तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागतात. मात्र अक्षरा पुन्हा रडू लागते. त्यामुळे ते दोघेजण तिला म्हणतात की काळजी करू नको, सगळं काही हळूहळू होईल ठीक. मात्र अक्षरा काही ऐकून न घेता तिच्या खोलीत निघून जाते. दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या खोलीत असताना दुर्गी पेढ्यांचा बॉक्स घेऊन नाचतच त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की ताई, आज मी खरंच खूप खुश आहे, आपलं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण झाले. आणि तिचं ते वागणं बोलणं बघून भुवनेश्वरी वैतागून विचारते की हे सगळं काय चालले दुर्गे. तर दुर्गी म्हणत असते की अगं, आज ती मास्तरडे घराबाहेर गेली ना, मग सेलिब्रेशन करायला नको का? बघ, मी पेढेसुद्धा घेऊन आले. या दिवसाची आपण कधीपासून वाट बघत होतो, काय काय नाही केलं आपण या दिवसासाठी, आणि शेवटी आपण यशस्वी झालोच. ते म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही, ते अगदी खरं आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की जरी असं असलं ना तरी आपण आता सावध राहायला हवं, कारण जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्या मनाने आणखी जवळ येतात. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते, म्हणजे आता ती मास्तरडे आणि अधिपती एकमेकांच्या अजून जवळ येतील का? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो, असंच होणार, आणि त्याचमुळे आधी आपल्याला त्यांच्या मनावर घाव घालावा लागणार. तर दुसरीकडे अधिपती त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्याला सतत त्याने अक्षरासोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तिची आठवण येऊन तो खूप रडत असतो. दुसरीकडे अक्षरा फ्रेश होऊन बाहेर येते तर आई तिच्यासाठी लगेच जेवणाचं ताट वाढून आणते. त्या दोघांनी अक्षराच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेले असतात आणि ते अक्षराला जेवणाचा आग्रह करत असतात. पण ती म्हणत असते की आई, मला भूक नाही आहे. त्यावर तिचे आई बाबा तिला समजावत म्हणतात की अगं बघ, आम्ही सगळं तुझ्या आवडीचं केलं आहे. बाबा म्हणतात की तुला हवी तशी अख्खा मसुराची उसळ मी केली आहे. तर आई म्हणते, आणि तुला हवी तशी खीर मी बनवली आहे. आता तू टेस्ट करून सांग, अख्ख्या मसुराची उसळ छान झाली की खीर? मात्र त्या दोघांच्या बोलण्याकडे अक्षराचं अजिबात लक्ष नसतं. ती म्हणत असते की मला खरंच जेवायची इच्छा नाही आहे, आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपतीसुद्धा बाहेर येतो तर भुवनेश्वरी त्याला जेवणाचा आग्रह करते. ती म्हणत असते की अधिपती, थोडंसं खाऊन घ्या. ती त्याचं ताटसुद्धा वाढते. मात्र अधिपती नकार देतो आणि तेथून निघून जातो. तर दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई, निदान तू तरी खाऊन घे. पण भुवनेश्वरीसुद्धा काही न खातच निघून जाते. मात्र दुर्गी हसतच म्हणते की कोणाला खायचं असेल तर खातील, नाहीतर तसे उपाशी राहतील. मी मात्र जेवणार आहे, नाहीतर मला पित्त होईल. आणि ते ऐकून आजी रागातच म्हणतात की आता ही मेथीची भाजी खाऊन ना तुला अजून पित्त होईल. पण दुर्गीला काही फरक पडत नाही. ती हसतच जेवायला बसते आणि मनाशी म्हणू लागते की या दिवसाची तर मी किती दिवस वाट बघत होते. माझा तर विश्वासच बसत नाही आहे की ती मास्तरडी या घराच्या बाहेर गेली येते. आता खरंच सेलिब्रेशन करायला हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा प्रेग्नेंट असते. मात्र नेमकी ही गोष्ट दुर्गीला आणि भुवनेश्वरीला समजते आणि मग भुवनेश्वरी अक्षराला आणि तिच्या बाळाला संपवण्याचाच प्लॅन बनवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.